सुविधा केवळ नावापुरती ठेवण्याचा काय उपयोग? नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आमचा देवरुख ओनेस्टवर राहण्याचा दुसरा दिवस. सकाळी लवकर उठून आम्ही तयार झालो, कारण आज आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं होतं. त्यासाठी आम्ही पूर्ण दिवसासाठी ऑनलाईन कार बुक केली होती. आजच्या प्रवासाचे नियोजन कर्णेश्वर गणपती मंदिर, भैरी भवानी मंदिर, रत्नागिरी बाजार आणि गणपतीपुळे असे आहे. सर्वप्रथम आम्ही कर्णेश्वर गणपती मंदिराला भेट दिली. हे ठिकाण अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण असल्यामुळे मनाला खूप समाधान मिळाले. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही संगमेश्वर मार्गे शृंगारपूर येथील भैरी भवानी मंदिराकडे निघालो. या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असून जवळच प्रचितीगड देखील आहे. भैरी भवानी मंदिर डोंगर रांगाच्या सानिध्यात वसलेले असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना अध्यात्मासोबत निसर्ग सौंदर्याचाही आनंद घेता येतो. मंदिराच्या पायथ्याशी एक छोटंसं दुकान आहे. येथे तुम्ही नाश्त्याची ऑर्डर आधीच देऊ शकता. तुम्ही मंदिरात दर्शनासाठी जाईपर्यंत ते ताजे आणि गरम पदार्थ तयार करून ठेवतात. आम्हीही तसेच केले. मंदिरात जाण्यापूर्वी नाश्त्याची ऑर्डर दिली आणि दर्शनासाठी निघालो. या रस्त्याने वरती जायचं, गाडी पण जाते, पण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे गाडी जाऊ शकत नाही बघा. रस्ता कसा झालाय पावसामुळे, कसं त्याच्यामुळे गाडी जाऊ शकत नाही, नाहीतर गाडी पण जाते. आजूबाजूचा गाव, मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरव्यागार निसर्गाने नटलेला होता. सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न वाटत होते. त्यातच अचानक आलेल्या पावसामुळे परिसराचे सौंदर्य आणखीन खुलून दिसत होते. हिरव्यागार झाडावर पडणारे पावसाचे थेंब आणि थंडगार वारा यामुळे निसर्गाचा आनंद द्विगुणित झाला. हे रमणीय दृश्य पाहताना मन अगदी तृप्त झाले. आला वारा वारा वारा, संगी पावसाच्या धारा धारा, पाठवणी करसया निघाला सासुरा निघाला सासुरा. वरती आल्यानंतर चपला काढून पाय धुवायचे, मग मंदिरात प्रवेश करायचं. आतमध्ये भेटते मग. मंदिराच्या आतमध्ये शूट करायला नव्हतं म्हणून मी कोणतंच शूट केलं नाही. देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जिथे नाश्त्याची ऑर्डर दिली होती तिथे आलो. आम्हाला गरमागरम उपमा आणि भजी मिळाली. उपमा खूप छान मऊ आणि चविष्ट होता, तर भजी अगदी ताजी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होती. तुम्ही पण कधी इथे आल्यावर जरूर नाश्ता करा.
भैरी भवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिरात पोचल्यानंतर तिथे भाविकांची प्रचंड गर्दी होती. दर्शनासाठी आम्हाला जवळपास पाऊण तास रांगेत उभे राहावं लागलं. गर्दी असूनही भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभाव दिसून येत होता. मंदिराच्या एका बाजूला अनेक भाविक महाप्रसादाचा लाभ घेत होते. प्रसादासाठीही चांगली व्यवस्था करण्यात आली होती. गणरायाच्या नामस्मरणात आणि भक्तिमय वातावरणात वेळ कसा गेला हे कळलेच नाही. अखेर श्री गणपतीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले आणि संपूर्ण प्रवासाचा थकवाही दूर झाला. गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही रत्नागिरी बाजाराच्या दिशेने निघालो. आंब्याचा हंगाम जवळपास संपला असल्यामुळे आंब्याचे दरही थोडे जास्त होते. तरीही एवढ्या लांब कोकणात आलोच आहोत तर काही आंबे घरी घेऊन जावेत म्हणून आम्ही थोडे आंबे विकत घेतले. त्याचबरोबर कोकणातील प्रसिद्ध फणस देखील घेतला. बाजार सगळं होईपर्यंत दुपारचे 4 वाजले आणि दिवसभराच्या फिरण्यात आम्हाला जेवायचेही भान राहिले नव्हते. खरेदी आटोपल्यानंतर खूप चांगलीच भूक लागली म्हणून तिथूनच थोड्याफार अंतरावर हॉटेल मिथिलामध्ये थोडेफार खाल्ले. पावभाजी, मिसळपाव आणि डोसा हे खूपच छान होतं तिथे. सगळं खाऊन पिऊन झाल्यावर आम्ही आलो आमच्या रूमवर. जाते हो वो कौन है? गरीबों का मसीहा है वो. आम्ही रूमवर आल्यावर परत एकदा केअरटेकर पीटर रॉजर याला विचारले की पूलमध्ये जाता येईल का. त्यावर त्यांनी आम्हाला काय सांगावं बरं. तुमच्या जबाबदारीवर जा. तुमच्या त्वचेला काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी आमची राहणार नाही. हे ऐकून आम्ही काय त्या पूलमध्ये गेलो नाही. आम्हाला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. मला हे कळत नाही, स्विमिंग पूलची सुविधा उपलब्ध करून दिली असेल तर त्याची योग्य देखभाल तुमची जबाबदारी आहे. जर स्विमिंग पूलची देखभाल व्यवस्थित होत नसेल आणि वापराबाबत अशी सूचना द्यावी लागत असेल तर मग अशी सुविधा केवळ नावापुरती ठेवण्याचा काय उपयोग. आम्ही रात्री येतानाच बाहेरून जेवण मागवला आणि मग जेवून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. निघताना आम्हाला कळलं की आधीचा सेफ आता तिथे काम करत नाही आणि त्याच्या जागी नवीन सेफ आला आहे. त्यामुळे जेवणाच्या चवीत आणि गुणवत्तेत झालेला फरक जाणवला. या हॉटेलमधला हा आमचा शेवटचा मुक्काम. येथील अनुभवामुळे आता पुन्हा कधीही येथे येणार नाही. तर चला मंडळी, इथेच मी माझा आजचा व्हिडिओ संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.